इथे इथे आजच्या दिवसातला जर आपण पाहिला पहिल्या फेरीतला शेवटचा सामना इथे दुंदरे संघाने फसवलं. जर आपण पाहिला विचार केला लॉस आणि नेक्स्ट मॅच असेल विठ्ठलवाडी विपक्ष चेरिवले या दोन संघामध्ये असेल नेक्स्ट मॅच. तर इथे गोलंदाज रोहन पाल्यानंतर पहिल्या चेंडूवरती आहे ते आक्रमण केलंय. अद्यापर्यंत विचार केला 4 या धावेवरती या फलंदाजा यावेळी अतिशय चांगला चेंडू फेकला होता गोलंदाजाने. इथे एकेरी धाव. या एकेरी धाव्याने अद्यापर्यंत विचार केला 5 धावा लागला धावफलकावरती. 5 धावा लागला धावफलकावरती. इथे डॉट चेंडू यावेळी अतिशय देखना फटका पाहायला मिळाला. इष्टाकावरच्या दिशेने चेंडू थांबणार नाही. सरळ 4 धाव्यांसाठी चौकार येताना दिसतंय. या 4 धाव्याने 9 धावा लागला धावफलकावरती. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. इथे आक्रमण केलंय. इथे पुन्हा एकदा डॉट चेंडू येताना दिसतोय. ते निर्धाव चेंडू पाहायला मिळू शकेल आपल्याला. इथे जर आपण पाहायला विचार केला नेरेपाडा संघाने 4 झेल सोडले आणि सामना गमवावा लागला या मैदानावरती आपल्याला. यावेळी अक्रॉस लाईन केला प्रयत्न झेल होण्याची संभावना पाहणे गरजेचं असेल. इथे मात्र पहिली विकेट किथा फलंदाज यावेळी मात्र बाद होताना दिसतोय. नवव्या धावेवरती गोलंदाज मात्र आता पाहणे गरजेचं असेल. कोड येणार. अद्यापर्यंत विचार केला 1 षटकाचा खेळ समाप्त. 9 धावा लागला धावफलकावरती. नवीन फलंदाज गोविंद मैदानाच्या आतमध्ये नंबर 3 च्या पोझिशन वरती पाहणे गरजेचं असेल. हो ना स्ट्राईक फलंदाज असेल तर म्हणजे समाधान असेल. त्या साईडने व्यवस्थित आहेत.
इथे बडा मॅच असेल दयानंद यावेळेला फुलटा चेंडू होता इष्टाकावाच्या दिशेला क्षेत्रक्षण चेंडू खाली ऐत्या हलकासा फंबल होताना दिसतंय या अखेरी धाव म्हणजे दुहेरी धाव कन्वर्ट करताना दिसतंय इत्या दीपक याला सुद्धा विनंती असेल मॅन ऑफ द मॅच विश्वनाथ याला विश्वनाथ आपण यायचंय मॅन ऑफ द मॅच येण्यासाठी चेरवले मागच्या सामन्याचा हिरो तब्बल 26 धावा गोलंदाजी करत असताना 4 धावा इथे क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न इथे इस्ट्रॅक्शन थोडासा चकला यावेळेला मात्र एकेरी धाव पाणी गरजेचं असेल एकच धाव येताना दिसतोय अद्यापर्यंत विचार केला तर इथे चेंडू हवेमध्ये इथे फलंदाज बाद इथे फलंदाज बाद होताना 2 फलंदाज 12 धावा लागल्या दापलकामध्ये इथे विकेट पुन्हा एकदा विकेट असेल बॅक टू बॅक 2 विकेट पाहायला मिळाल्या गोविंद फलंदाज बाद झाल्यानंतर इथे गोरख सुद्धा बाद होताना दिसतंय बॅक टू बॅक 2 विकेट तर सुनील फारदे यांच्या हस्ते असेल मॅन ऑफ द मॅच अतिशय चांगली फलंदाजी अतिशय चांगली गोलंदाजी विश्वनाथ याला मागच्या सामन्याचा हिरो बेस्ट ऑफ लक असेल नेक्स्ट मॅच साठी या वेळा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू बारा धावा लागल्या डबल का वरती यावेळी मात्र चौकार येताना दिसतंय या 4 धावेने अद्यापर्यंत विचार केला 16 या धावेवरती पोहोचताना दिसतंय त्या गोलंदाज यावेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकेल
यावेळेला गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. यावेळेला पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, पुन्हा एकदा चौकार. बॅक टू बॅक दोन. यावेळेस जर आपण पहिला विचार केला गोलंदाज कैलाश याच्यावरती हल्ला, फलंदाज यावेळेस मात्र समाधानच्या पॅट मध्ये दोन चौकार पाहायला मिळाले आपल्याला अद्यापर्यंत. यावेळेला पुन्हा एकदा फुलटा चेंडू, पुन्हा एकदा केली धाव पूर्ण. दुसरे धाव पाहणे गरजेचं असेल. खराब कलेक्शन आणि ते रनआउटची विकेट मिळाली असती पण असं काही घडलं नाही. इथे जर आपण पहिला विचार केला तर इथे दोन धावा, या दुहेर धावाने 22 धावा लागल्या डबल कवरती. जर आपण पहिला विचार केला नेबुडे संघाचा एका ऑडिटर फलंदाज यावेळेला मात्र गोलंदाजी करताना दिसतोय आपल्याला कैलास. इथे पाहणे गरजेचं असेल. यावेळेला रिवास से पाट्याम, पुन्हा एकदा चौकार. इथं पुन्हा एकदा चौकार. 4 प्रमाणे अद्यापर्यंत 26 धावा लागल्या धावफलकावरती. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. यावेळेला पुन्हा एकदा खराब चेंडू बाहेर फेकण्याचा प्रयत्न पाहायला मिळू शकेल आपल्याला. शरीरापासून दूर ठेवलाय चेंडू. एकेरी धाव वाढताना दिसतोय. अद्यापर्यंत 15 धावा खर्च केला कैलास याने. यावेळेला पुन्हा एकदा अतिशय चांगला क्षेत्ररक्षण होताना दिसतंय. यावेळेला मात्र डायरेक्ट थ्रो पाहायला मिळतं. एकच धाव या एकेरी धाव्याने अद्यापर्यंत विचार केला तर 28 धावा लागल्या धावफलकावरती. इथे पुन्हा एकदा डॉट चेंडू. इथे जर आपण पाहिला विचार केला दीपकचा 3 चेंडू खेळलाय, अजूनही बॅटला चेंडू लागला नाही फलंदाजाचा. नुसता बॅट उगारताय फक्त, बघत पण नाही चेंडूला. इथे नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळू शकेल विठ्ठलवाडी आणि चेरेवल्या. तर विठ्ठलवाडीचा संगणक यायचा, इथे चेरेवली संघाचा संगणक उपस्थित आहे. यावेळी गोलंदाज सागर पाहायला मिळू शकेल. यावेळी ब्लॉकॉल मध्ये चेंडू, काय चेंडू हाताला गोलंदाजच्या माध्यमातून अद्यापर्यंत विचार केला तर समाधान सारख्या फलंदाजाला. यावेळेला चेंडू मोठा फटका 6 धाव्यांसाठी. षटकार येताना दिसतोय या 6 धाव्याने. अद्यापर्यंत विचार केला तर 34 धावा लागल्या धावफलकावरती.
इथे खराब थ्रो पाहायला मिळतंय. 2 धावा मात्र मोजाव्या लागतील. या 2 धाव्याने 36 धावा लागल्या धावफलकावरती. अजून 3 चेंडू शिल्लक असतील. 3 चेंडूवरती पाहणे गरजेचं असेल. इथे अतिशय चांगले फलंदाजी पाहायला मिळाल्या फलंदाजाकडून अद्यापर्यंत. यावेळेला पुन्हा एकदा खराब चेंडू. पुन्हा एकदा अवंतर धाव येताना दिसतोय. इथे गोलंदाजावरती पेशियर पाहायला मिळतंय. सुनील पारधी आम्हाला सांगतात अद्यापर्यंत 3 चेंडू फेकल्यात. 9 धावा खर्च केल्यात सागर या गोलंदाजाने आणि 30 धावेवरती वैयक्तिक खेळताना दिसतंय तुमच्या फलंदाज. यावेळी मात्र समाधान टीम कुंडेवाल संघाचा. 12 चेंडू मागे अद्यापर्यंत 3 चेंडू शिल्लक असतील अजूनही. या 3 चेंडूवरती पाहणे गरजेचं असेल. 37 धावा लागल्या धावफलकामध्ये. 2 मोठे फटके आले तर 50चं टार्गेट असेल. पण इथे गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करणार. कारण जर पहिला विचार केला आपण टीम निंबोडे संघाकडून कैलास एक अतिशय चांगला फलंदाज. यावेळी काय चेंडू हाताला टप्पा पडल्यानंतर थोडीशी उचली चेंडूला पाहायला मिळाल्या. फलंदाज मात्र निर्धाव चेंडू खेळताना पाहायला मिळतंय. इथे या षटकामध्ये 2 निर्धाव चेंडू खेळलाय फलंदाज समाधान. अद्यापर्यंत विचार केला तर यावेळी चेंडूमध्ये 2-2 क्षेत्ररक्षी आणि 1 2च धावा पाहायला मिळू शकेल आपल्याला. इथे झेल सोडलाय. या दुहेरी धाव्याने 39 धावा लागल्या धावफलकावरती. शेवटचा चेंडू असेल. जर आपण पहिला विचार केला शेवटचा चेंडू असेल पाहणे गरजेचा असेल. यावेळी पंचाचा षटक सामन्याचा इशारा. धाव चेंडू फेकलाय गोलंदाजाने. इथे धावाच होईत नाही या पिच वरती. जर आपण पाहिला सुनील पारधी जर आपण पाहिला विचार केला तर 40 37 38 बस एवढ्याच धावा. जुने 42 धावा सुद्धा पाहायला मिळाले ना आपल्याला. जर आपण पाहिलं चेस करण्यासाठी कुठेतरी बॅट फुटवर संघ जातो. नेरेपाडा संघ जिंकला असता 4 झेल सोडले ते.
इथे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळू शकेल अंकित गोलंदाज यावेळी मतदार यावेळी खराब चेंडू फेकलाय अव्वंतर धाव येताना दिसतंय इथे 10चा रन रेट आहे प्रत्येक षटका मागे जर आपण पाहिला विचार केला तर इथे मोठा फटका फाळ गरजेचा असेल क्षेत्ररक्षण झेल काले इथे पुन्हा एकदा खेळ पहिल्या चेंडूवरती जसं विश्वनाथला जीवदान दिलं होता तसं कैलासला जीवदान पाहायला मिळतं इथे एकेरी धाव येताना दिसतंय म्हणजे 2 धावा लागल्या धावफलकावरती इथे सामना सुद्धा गमवावा लागेल कारण एक हार्ड हिटर फलंदाज कैलास एम्बुडे संघाकडून पाहायला मिळू शकेल आपल्याला अद्यापर्यंत विचार केला तर खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे इथे गोलंदाज मात्र अतिशय चांगली गोलंदाजी करताय इथे पुन्हा एकदा खराब चेंडू पुन्हा एकदा एकेरी धावा येताना दिसतंय या एकेरी धावाने अद्यापर्यंत 3 धावा लागला धावफलकावरती 2 खराब चेंडू फेकलेत गोलंदाजाने तर मी विनंती करतोय की या विठ्ठलवाडी संघाचा संघनायक आपण यायचंय नाणेफेक करण्यासाठी या वेळे बॅची काढा इथे पुन्हा एकदा जर पाहिला विचार केला आपण तर पुन्हा झेल 4 धाव्यांसाठी म्हणजे 2 फलंदाज बाद झाले असते इथे खराब चेंडू पाहायला मिळतंय एकेरी धाव वाढता दिसत अद्यापर्यंत विचार केला तर 7 धावा लागल्या धावफलकावरती तर 8 धावा म्हणजे 3 वाईट असतील इथे जर आपण पहिला विचार केला तर 2 धावा पूर्ण होताना दिसत आहे या वेळा परफेक्ट यॉर्कर जसप्रीत बुमराची आठवण करून देणारा चेंडू या वेळेला मात्र त्रेफळाची बाद होताना दिसत आहे पहिला फलंदाज या वेळेला मात्र 10 या धावसंख्येवरती बाद होताना दिसत आहे इथे लश हा बाद होताना दिसत आहे तर पाहणे गरजेचं असेल कोण फलंदाज असेल यावेळेला डॉट चेंडू इथे डॉट चेंडू होताना दिसत इथे पेशर पाहायला मिळतं इथे जर कैलाची विकेट पहिल्या चेंडूवरती घेतली असती तर इथे आपण जर पहिला विचार केला तर पेशर आला असता अद्यापर्यंत 2 सेकंडला फलंदाज पाहायला मिळू शकेल आपल्याला इथे पंचांचा षटक सामन्याचा इशारा इथे 1 षटकाचा खेळ समाप्त झालाय धाव फलकावरती धावा लागल्यात
इथे जर आपण पाहिला विचार केला 10 धावा लागल्यात, अजूनही 30 धाव्याची गरज असेल म्हणजे प्रत्येक षटका मागे 10ची सरासरी असेल. इथे विकेट काढावी लागेल टीम कुंडेवाल संघाला जर जिंकायचा असेल तर. इथे जर आपण पाहिला मोठा फलंदाज यावेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकेल. कैलास एक हार्ड हिटर फलंदाज. इथे पाहणे गरजेचं असेल. अनिलराव चेंडूची सांगता इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. इथे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. इथे सोडलेला झेल चौकार लगावलाय फलंदाज कैलास. या फलंदाजाने या 4 धावा, या 4 धावेने 14 धावा लागल्या धावफलकावरती. यावेळेला पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला मिळतंय आपल्याला. तर आपण यायचा विनंती असेल, विठ्ठलवाडी संघाचा संघटक, चेरील संघाचा संघटक इथं उपस्थित आहे. आपण यायचं नाणेफेक करून घ्यायचे. तर सुनील पारधी यांना विनंती करत आहे. इथे 15 धावा लागला धावफलकावरती. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाल्या. या वेळा दांडी गोल, परफेक्ट यॉर्कर, फलंदाज बाद. इथे गोल्डन विकेट, गोल्डन विकेट पाहायला मिळाली आपल्याला. जर आपण पाहिला विचार केला अतिशय चांगला फलंदाज यावेळेला मात्र बाद होताना दिसतोय आपल्याला सुनील पारध्या. कैलास हा फलंदाज. 3 षटकाचा सामना असेल. या वेळेला गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. या वेळेला अतिशय चांगला चेंडू फेकला होता. निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसतंय. इथे 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 25 धावसंख्येची गरज असेल. 5 धावा आल्या या षटकामध्ये. तर नाणेफेकीचा कौल झालाय तो जे विठ्ठलवाडी संघाने जिंकलाय. 3 षटकाचा सामना असेल. नेक्स्ट मॅच दुसऱ्या फेरीतली पहिला सामना आपल्याला पाहायला मिळू शकेल आणि शेवटचा 2 षटकाचा सामना असेल. यावेळेला यॉर्कर पद्धतीचा चेंडू फेकला होता गोलंदाजाने. अतिशय चांगला क्षेत्ररक्षण होताना दिसतंय. इथे 2 धावा मात्र सहज रीतीने पूर्ण होताना या दुहेरी धाव्याने अद्याप विचार केला तर 17 धावा लागल्या धावफलकावरती.
यावेळेला अतिशय चांगला फटका होता इतिहा. जर आपण पहिला विचार केला 2 धावा या दुहेरी धावावर 19 धावा पहिला धाव फलकावरती. या वेळेत जर आपण पहिला विचार केला तर इकडे धाव पूर्ण दुहेरी धाव सुद्धा पूर्ण होताना दिसते. या 2 धावा येताना दिसतात आपल्याला. त्यापर्यंत विचार केला तर तर 22 धावा लागल्या धावफलकावरती. दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा आल्या, 2 वाईट आणि 1 चौकार. थोड्या स्कोरिंग मध्ये सुनील पारदेची चूक होताना दिसते आपल्याला. इतिहा गोलंदाज तयार असेल. फुलटा चेंडू इतिहा विकेट. फलंदाज बाद होताना दिसत आहे अद्यापर्यंत. तिसरा फलंदाज तर नवीन फलंदाज रोहन मैदानाच्या आतमध्ये. सात चेंडू 18 धावसंख्येची गरज असेल. एखादा मोठा फटका येणं गरजेचं असेल या चेंडूवरती. जर आपण पहिला विचार केला तर एखादा षटकार एखादा चौकार मॅच मध्ये आणू शकेल निवडे संघाला. मी म्हटलं होतं 40+ धावा काढल्या ना तर डिफेन्स होऊ शकतील या मैदानावरती. कारण पिच चा विचार केला आपण तर या वेळेला अक्रॉस द लाईन इथे काय करतात. ये क्या देखना पड़ रहा है. इधर रनआउटची विकेट. यावेळी स्वतः कर्णधार मैदानाच्या आतमध्ये पंकज पाहायला मिळू शकेल आपल्याला. 4 फलंदाज बाद झालेत अद्यापर्यंत विचार केला तर. टीम निंबोडे संघाचा 22 धावेवरती. या वेळेला दांडी कॉल परफेक्ट. फलंदाज बाद. इतिहास जर आपण पहिला विचार केला तर 18 धावसंख्येची गरज असेल. 5 चेंडू माग्या 3 मोठे फटके 3 षटकार लगावे लागतील.
यावेळेला मोठा फटका, यावेळेला अतिशय चांगला झेल पकडलाय आणि फलंदाज यावेळेला मात्र बाद होऊ शकेल. अतिशय रेखनात झेल पकडला यावेळेला मात्र निर्णायक क्षणी झेल पकडला. अंकित असेल क्षेत्ररक्षण. इथे जर आपण पहिला विचार केला तर इथे पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला मिळतं. इथे रन जर आपण पहिला विचार केला फक्त चेरिवली संघाने धावा सहजरीतीने काढल्या. यावेळेला चेंडू हवामध्ये क्षेत्ररक्षण झेल काढले. इथे पुन्हा एकदा विकेट. इथे हॅट्रिक झाले. यावेळेस चौकार येताना दिसत आहे. शेवटचा चेंडू असेल. इथे डॉट चेंडा षटक संपला. इथे तर मॅच असेल नो डाऊट समाधान, नो डाऊट समाधान असेल. मॅच अतिशय